आज आपण बनवूया सांज्याच्या पोळ्या, याला शिऱ्याच्या पोळ्या असेही म्हणतात। साहित्य घेतले आहे 2 वाट्या गव्हाचे पीठ, 1 वाटी रवा, 1 वाटी गूळ, 1 चमचाभर बडीशेपेची पूड आणि वेलदोडा पूड। कणकेमध्ये थोडेसे मीठ घालून सर्वप्रथम कणिक मळून घ्यायची आहे। तयारी होईपर्यंत ही कणिक चांगली भिजली जाईल। यावर 1 चमचा तेल घालू आणि याच्यावरती झाकण ठेवून देऊ। गॅसवर कढई ठेवली आहे, त्यामध्ये 1 चमचा तूप घालायचे आहे। तूप घातल्यामुळे हा शिरा चिकट होत नाही। जास्त तूप घालायचे नाही, एवढ्याच तुपामध्ये हा रवा चांगला भाजून घ्यायचा आहे। रवा खमंग भाजून झालेला आहे। एका कढईमध्ये आता 2 वाट्या पाणी घेतले आहे। या पाण्याला चांगली उकळी येऊ द्यायची आहे, म्हणजे जेवढा रवा त्याचे दुप्पट पाणी घ्यायचे। या पाण्यामध्येच घालू 1 चमचा तूप। तूप घातल्यामुळे शिरा चिकट होत नाही आणि पोळीला चव चांगली येते। याच्यामध्ये आता घालूया 1 वाटी बारीक चिरून घेतलेला गूळ, 1 चमचा बारीक करून घेतलेली बडीशेपेची पावडर, 1 टीस्पून वेलची पूड। या पाण्याला आता चांगली उकळी येऊ देऊ। यामध्ये आता घालूया हा भाजून घेतलेला रवा। हा रवा या गुळाच्या पाण्यामध्ये चांगला शिजवून घ्यायचा आहे। याच्यावर आता झाकण ठेवू आणि 2 मिनिटे वाफ येऊ देऊ। 2 मिनिट झाले, झाकण काढू आणि रवा चांगला हलवून घेऊ। बघा, रवा आता चांगला घट्ट झाला आहे। हा एका परातीमध्ये काढून घेऊया आणि थोडासा थंड होऊ देऊया। फार थंड करून घ्यायचा नाहीये। परातीमध्ये हा शिरा चांगला पसरवून घेऊ। हा शिरा थोडासा थंड झालेला आहे, तो आता चांगला मळून घेऊया। आता हा शिरा मळून झालेला आहे, याचे आता आपण गोळे तयार करून घेऊ। फार थंड झाल्यानंतरही याच्या पोळ्या करता येत नाही, म्हणून गरम असतानाच याच्या पोळ्या करून घ्यायच्या आहेत। तर एवढ्या आकाराचे आपल्याला हे गोळे तयार करून घ्यायचे आहेत। तयारी होईपर्यंत आपली कणिकही मस्त भिजली आहे। पोळपाटाला पांढरा शुभ्र कॉटनचा कपडा बांधून घेतला आहे। हा कपडा बांधल्यामुळे पोळ्या सरसर लाटल्या जातात आणि चिकटतही नाहीत। कणकेचा लिंबा एवढ्या आकाराचा गोळा घेतला आणि त्याची पारी तयार करून घेतली आहे। खोलगट वाटीमध्ये शिऱ्याचा गोळा भरला आणि तो सर्व बाजूने बंद करून घेतला। याची पोळी लाटायला घेतली। तुम्ही पहा, सर्व बाजूने याचे सारण भरले गेले आहे। आता ही पोळी खरपूस भाजून घ्यायची आहे। यावर वरून 1 चमचा तूप घातले, असे दोन्ही साईडने तूप घालायचे आहे। पोळी किती छान झाली आहे ती काढून घेऊया। या पोळ्या फाटत नाहीत अथवा तुटतही नाहीत।